सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावा, उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केले। वांगचुक यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करते असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। सरकारला वांगचुक सारखी माणसं नकोयत। उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्र सरकारवर घणाघात केलाय। वांगचुक यांची बुद्धिमत्ता देशासाठी वापरली पाहिजे असंही त्यांनी सरकारला उद्देशून म्हटलंय। सोनम वांगचुक एक मला येऊन भेटून गेले गेल्या महिन्यामध्ये। नेहमी मला त्यांच्याबद्दल एक आदर राहिलेला आहे। त्यांच्या खरं म्हटलं तर बुद्धिमत्तेचा देशाने उपयोग करून घ्यायला पाहिजे, पण अशाही व्यक्तीला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं। आज ती व्यक्ती तिकडे आमरण उपोषणाला बसलेली आहे। दिवसागणिक त्यांची तब्येत खालवत चाललेली आहे। 16 दिवस झाले। मी एक 4 दिवसापूर्वी मुद्दामून अरविंद सावंत यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं। मी फोनवरून त्यांना विनंती केली की सोनमजी, तुम्ही प्राणांतिक उपोषण करू नका, कारण तुमच्यासारख्या व्यक्ती या देशाला पाहिजेत आणि सरकारला काय पडलेलं नाही। अशा एक व्यक्ती जर आपणून जात असतील तर सरकारला ते हवंच आहे असं नाईलाजाने मला म्हणावं लागतंय।